हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आधी पण आंदोलनाबद्दल MPSCच्या खूप सारे व्हिडिओ बनवले होते आणि त्यामुळे मला असं वाटलं की आजही ह्या विषयावर बोलावं. तर हां, बरोबर आहे, सर्वजण विद्यार्थी जे रस्त्यावर उतरलेले आहेत पुण्यामध्ये आणि खूप सारे जोरातमध्ये आंदोलन सुरू आहे आणि हर एका म्हणजे कोणी आंदोलन करत असेल काही असेल त्याच्यामध्ये कोणतं तरी खूप मोठे कारण असतं. कारण हेच आहे की वयवाढ, आपल्या सर्वांनाच हा मुद्दा माहिती आहे. तर मग मलाही असं वाटतं की मलाच काय सर्व विद्यार्थ्यांना वाटतं की हो, एक्झाम पुढे जायला पाहिजे. पण खूप जण असे पण आहेत, ते म्हणते तुम्ही 21 तारखेलाच का आंदोलन केलं नाही आहे, तुम्ही मग आधीच का केलं नाही आहे आंदोलन असं. तर मग 21 तारखेपर्यंत जे 21 डिसेंबरपर्यंत खूप जणांचं जे एज होतं ते भरत होतं, पण आता त्यांचं एज खूप म्हणजे हे झालेलं आहे, एक्सटेंड झालेलं आहे. त्यामुळे मग विद्यार्थ्यांना असं वाटते की हां, आता आंदोलन छेडायला पाहिजे आपण, आणि त्यामुळे विद्यार्थीही सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे. मी आता सध्या पुण्यामध्ये नाही आहे, मी घरी आहे वसमतला, त्यामुळे मी काय जाऊ शकत नाही आहे तिथे. तर मलाही जायचं होतं, मी उद्या जाईल, पण उद्या जाण्याच्या आधीच सर्व काही आंदोलनाचं वगैरे निकाल लागेल. आणि आजपर्यंत म्हणजे खरं म्हटलं तर 6:30 वाजत आहेत, 15 मिनटं कमी आहेत, तेव्हाच निकाल लागायला पाहिजे होता, पण अजून काही निकाल लागलेला नाही आहे. पण हां, मला पण असं वाटतं की एक्झाम पुढे जायला पाहिजे. तर मलाही तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, एक्झाम पुढे जायला पाहिजे की नाही आहे. आणि खूप जण मोठे मोठे राजकीय लोक आलेले आहेत तिथे, सपोर्ट करतात विद्यार्थ्यांना की. आणि एक म्हणजे यांचा जो मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा, तो ऐकायला पाहिजे. नेहमीप्रमाणे असं होतं, कारण की यामुळे दिशाभूल करतात कुठेतरी. आता निवडणुका पण आहेत आणि यांना पण म्हणजे लोकांना पण हे जे पॉलिटिक्स सपोर्ट घेतात हे सर्वजण, म्हणजे आपण विद्यार्थी आहोत, आपण लगेच हां ठीक आहे, हे आलेत आपल्या सपोर्ट करायला, हे करायला, म्हणून आपल्याला पण छान वाटतं. चांगली गोष्ट आहे, सपोर्ट करतात सर्वजण विद्यार्थ्यांसाठी. आणि आता वोटिंग पण आहेत खूप जणांच्या बाकी आहेत वोटिंग. तर माझंही असं म्हणणं आहे की एक्झाम पुढे जायला पाहिजे. तुमचंही काय म्हणणं आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी नेहमीच आंदोलनाचे व्हिडिओ वगैरे करते, पण यावेळेस मला नाही जमलं, म्हणून मी इथेच आहे. म्हणून मलाच कुठेतरी वाटलं की व्हिडिओ बनवायला पाहिजे, आणि मी ही व्हिडिओ बनवलेला आहे, खास माझ्या चॅनलवरून टाकणार आहे मी हा व्हिडिओ. बघू आता काय म्हणजे मार्ग काय लागतो ते, एक म्हणजे. आणि मार्ग चांगला लागला पाहिजे, सर्वांचं जे आहे मत, त्या मतानेच म्हणजे हे रिझल्ट आला पाहिजे, होप सो आला पाहिजे. कारण की सर्वांना असं वाटते की हो, एक्झाम पुढे जायला पाहिजे आणि जे काही आहे विद्यार्थ्यांची मागणी ती पूर्ण व्हायला पाहिजे, मलाही असं वाटते. बघूया आता काय होतं आणि काय नाही ते.